नमस्कार मित्रांनो, अभय प्रिन्स प्रियांका व्लॉगमध्ये आपल्या सर्वांची मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत जे स्पेशल चाइल्ड असतात त्या मुलांना सरकारकडून कोणते कायदेशीर संरक्षण मिळते। कारण आपण बघतो की अनेक वेळा काय होतं की पालकांच्या असे स्पेशल चाइल्ड असतील तर त्यांच्या मनामध्ये हा विचार असतो की आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण त्याचा सांभाळ करू शकेल, पण आपल्या जाण्यानंतर यांना कोण बघू शकेल हा त्यांच्यामध्ये नेहमी सुरुवातीपासून त्यांच्या मनामध्ये हे एक टेन्शन असतं। तर आज आपण एका कायद्यासंदर्भात बघणार आहोत जो कायदा या मुलांना संरक्षण प्रदान करतो आणि पालकांच्या भविष्यासाठी सुद्धा हा कायदा अत्यंत महत्त्वाचा असा आहे। तो कायदा आहे नॅशनल ट्रस्ट ॲक्ट 1999। आणि हा कायद्याबद्दल आज आपण या कायद्याच्या संदर्भात असणारी महत्त्वाची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जर तुम्ही एखाद्या स्पेशल चाइल्डचे पालक असाल किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणी असेल जो स्पेशल चाइल्ड आहे, जे कुटुंब तुमच्या ओळखीचे आहे, असं जर का असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्ही ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकाल। तर सुरुवातीला तर हा कायदा काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे। तर नॅशनल ट्रस्ट ॲक्ट 1999 हा कायदा लागू करण्यात आला। तर हा कुणासाठी होता? जी मुलं ज्याच्यामध्ये ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन आणि मल्टिपल डिसॅबिलिटी असलेल्या मुलांसाठी हा कायदा लागू करण्यात आला होता। हा कायदा होता की या पाठीमागचा उद्देश असा होता की त्या अशा मुलांच्या पालकांना एक प्रकारचा भविष्यासाठी एक प्रकारे संरक्षण देणं, मदतीचा हात पुढं करणं किंवा या मुलांसाठी स्वावलंबनाचा जो मार्ग होता जो असतो तो सहज आणि सोपा करणं, हा त्याच्या पाठीमागचा असणारा महत्त्वाचा हेतू होता हा कायदा लागू करण्याच्या पाठीमागचा। तर ज्यावेळी पालक नसतात त्यावेळी या मुलांना या कायद्याच्या अंतर्गत संरक्षण दिलं जातं, तसेच शासकीय मदत दिली जाते आणि या मुलांचे जे स्वावलंबन असतं त्याच्यामध्ये हा कायदा खूप महत्त्वाची भूमिका निभावतो। तर चला तर पाहूया की तुमच्या मुलाला या कायद्याच्या अंतर्गत कोणकोणते अधिकार मिळू शकतात। तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती गोष्ट अशी आहे की जर एखादी स्पेशल चाइल्ड असेल आणि त्यांचे आईवडील वृद्ध असतील किंवा भविष्यामध्ये ते उपलब्ध नसतील तर सरकार किंवा ट्रस्ट या त्या मुलांची जबाबदारी घेऊ शकते आणि ज्यालाच आपण म्हणतो की कायदेशीर पालकत्व अशा मुलांना या योजनेच्या अंतर्गत, या स्कीमच्या अंतर्गत मिळू शकतं। त्याच्यानंतर अजून एक स्कीम आहे या ॲक्ट अंतर्गत, ती अशी आहे की आरोग्य विमा, त्याच्यामध्ये आरोग्य विमा योजना, मोफत आरोग्य विमा योजना स्पेशल मुलांसाठी उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे पालक नसलेल्या मुलांसाठी निवास व्यवस्था आणि पुनर्वसन योजना या आहे। त्याचप्रमाणे विशेष मुलांसाठीची असणारी शाळा आणि त्या ठिकाणी थेरपी दिली जाते, ती सुद्धा मोफत असते। म्हणजे या कायद्याच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी या योजना आहेत आणि या योजनेअंतर्गत स्पेशल मुलांसाठी त्याचा नक्की फायदा होऊ शकतो। दुसरी गोष्ट अशी आहे की अशा मुलांना वाढवत असताना पालकांना पण खूप म्हणजे स्ट्रगल करावा लागतो। स्पेशल चाइल्ड असेल तर त्यांच्या गरजा वेगळ्या असतात, त्यांना ज्या पद्धतीने वाढवावं लागतं ते वाढवण्याची पद्धत पण वेगळी असते। त्याच्यामुळं काय असतं, अशा पालकांसाठी कौशल्य प्रशिक्षण आयोजित केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पालक मुलांना अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळण्यास पात्र होतात। त्याच्यामुळं ही गोष्ट सुद्धा या योजनेच्या अंतर्गत येत असते। आता जर आपल्याला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्याची प्रोसेस काय आहे ही पण आपल्याला माहीत असली पाहिजे। तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असता, तुमच्या जिल्ह्यामध्ये नॅशनल ट्रस्ट ऑफिस असतं, त्या ट्रस्ट ऑफिसमध्ये तुम्ही भेट देऊ शकता। तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक अर्ज दिला जातो, तो अर्ज भरून द्यायचा आणि त्याच्यासोबत तिथं विचारल्यानंतर तुम्हाला सांगतील की या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे आवश्यकते द्यायची असतात, त्या अर्जासोबत ती कागदपत्र द्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज कशासाठी केलेला आहे, म्हणजे आरोग्य विमा योजनेसाठी केलाय का निवास व्यवस्थेसाठी केलाय का पालकत्वासाठी केलाय, असे कॅटेगरी असतात। मग त्याच्यामध्ये तुम्ही ज्यासाठी अर्ज केलाय ती अर्जाची प्रक्रिया ज्यावेळी पूर्ण होईल, ती अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून तुम्हाला किंवा त्या मुलाला मदत मिळू शकते। त्याच्यामुळे अनेक योजना असतात पण त्या योजना या पालकांना माहीत नसतात, त्याच्यामुळे काय होतं या योजनेचा आपण फायदा घेऊ शकत नाही। त्यासाठी हा व्हिडिओ बनवला
की ह्या योजनांच्या बद्दल जर आपल्याला माहिती असेल तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच याबाबत विचार करा आणि जर तुमचेही स्पेशल चाइल्डचे तुम्ही पालक असाल तर ही माहिती थोड्या प्रमाणात मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी याचा अभ्यास केला आणि त्यामध्ये मला ही माहिती समजली. तर तुम्ही तिथे जाऊन अशा प्रकारची प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलासाठी, तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असू शकते असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे स्पेशल चाइल्ड हे समाजासाठी खूप महत्त्वाचे आहेत, समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहेत आणि या मुलांना मदत मिळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे नॅशनल ट्रस्ट ॲक्ट 1999 या कायद्याच्या अंतर्गत या मुलांना त्यांच्या भविष्यासाठी मदत मिळू शकते आणि त्यांना याचा फायदाही होऊ शकतो. त्यामुळं तुम्हीही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा. ज्याच्या माध्यमातून हा व्हिडिओ कुणापर्यंत पोहोचला तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनाही या योजनेची माहिती मिळू शकेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू. शेवटी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण या एका व्हिडिओच्या माध्यमातून कुणाला तरी तुमची ही महत्त्वपूर्ण माहिती एखाद्या गरजवंताला किंवा अशा प्रकारचे समस्या असणाऱ्या व्यक्तींना उपयोगी होऊ शकते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.